जय माता दी दोस्तों, मागच्या व्हिडिओमध्ये आपण गायत्री मंत्राचे छंद व देवता बघितले। आता या चॅप्टरमध्ये अध्याय दुसरामध्ये आपण शक्ती, वर्ण, तत्वे व मुद्रा बघणार आहोत। तो चला लेट्स स्टार्ट नाउ। नारायण पुढे सांगतात, नारदा, आता प्रत्येक वर्णाच्या शक्तीचे नाव सांगतो, ते ऐक। वामदेवी, प्रिया, सत्या, विश्वा, भद्रा, विलासिनी, प्रभावती, जया, शांता, कांता, दुर्गा, सरस्वती, विद्रुमा, विशालेशा, व्यापिनी, विमला, तमोपहारिणी, सूक्ष्मा, विश्वयोनी, जयावशा, पद्मालया, पराशोभा, भद्रा व त्रिपदा अशा या 24 अक्षरांच्या 24 शक्ती आहेत। आता प्रत्येक अक्षराचा रंग, वर्ण कोणता आहे तेही सांगतो। चाफा, अळिता, विद्रुम, नवीन पालवी, स्फटिक, पद्मपुष्प, पद्मरागमणी, सूर्याप्रमाणे, शंख, कुंदाची फुले, चंद्र, पोवळे, कमळाचे पाने, कमळ, इंद्रनील, मोती, कुंकू, अंजन, वैडूर्यमणी, मध, हळद, सूर्यप्रभा, पोपटाची शेपूट आणि केवडा यांच्याप्रमाणे रंग आहेत। यांची तत्वे अशी: पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, गंध, रस, रूप, स्पर्श व शब्द, लिंग, गुरुद्वार, पाय, हात, वाचा, नाक, जीभ, डोळे, त्वचा, कातळी, कान, प्राण, अपान, व्यान आणि समान। 24 मुद्रा अशा आहेत: सुमुख, संपुट, वितत, विस्तृत, विस्तृत, द्विमुख, त्रिमुख, चंद्रमुख, पंचमुख, षण्मुख, अधोमुख, व्यापकांजली, शकट, यमपाश, ग्रथित, उन्मुख, प्रलंब, मुष्टिक, मत्स्य, कूर्म, वराह, सिंहाक्रांत, महाक्रांत, मुद्गर आणि पल्लव। याशिवाय पुन्हा 24 पादांच्या 6 मुद्रा: त्रिशूल, योनी, सुरभी, अक्षमाला, लिंग व कमळ। या सर्व मुद्रा पापनाश करून तेज देणाऱ्या आहेत। या चॅप्टरमध्ये नारदांना सांगितलेले आहेत देवांची शक्ती, त्यांचे वर्ण, वर्णामध्ये वेगवेगळ्या रंगांचा उल्लेख इथे केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे तत्वे जे आकाशपासून पूर्ण पंचमुख, षण्मुख, अपान, व्यान, समान हे 5 आत्म्याचे वायू तत्व हे सुद्धा त्याच्यात येतात आणि त्याच्यानंतर मुद्रा। हे 4 गोष्टी याच्याबद्दल सविस्तर तुम्ही नंतर माहिती घेऊ शकता। तर या ठिकाणी चॅप्टर संपलेला आहे। धन्यवाद।